पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली। आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील, त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या KYC प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली। पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार। आजपासून सुरुवात होणार। आजपासून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याला सुरुवात होणार। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। होय, 3,000 रुपये मकर संक्रांतीपूर्वी मिळणार असे मेसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती यायला सुरुवात झालेली आहेत। आणि त्याला आता जर आपण पाहिलं तर त्या संदर्भाची जी मोठी माहिती आहे ती आता पुढे आलेली आहे। ती म्हणजे आज दुपारपासून पहिला टप्पा वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना। मकर संक्रांतीची मोठी भेट लाडक्या बहिणींसाठी म्हणजेच डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आहे। होय, आज जर तुम्ही बघितलं तर आज आहे रविवार। लाडक्या बहिणींनो, आज आहे 11 तारीख। बघा, 13 आणि 14 म्हणजे 2 दिवस उरलेले आहेत। त्यामुळं हे वाटप जे आहे ते 11 जानेवारीपासून 12-13 जानेवारीपर्यंत चालणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, पटपट मी जे सांगतोय ते कामं करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण हप्ते हे येत राहतील आणि त्यामध्ये कोणताही हप्ता तुमच्या मोबाईलवरती चुकता कामा नये। तुमच्या खात्यात 100% पैसे हे यायला हवेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळं पहा। भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही। अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं जेणेकरून त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारी सोबत हप्ता एकत्र येऊ शकतो। आताची सर्वात आणि महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, प्रत्येक नेत्यांनी आता हे जाहीर केलेलं आहे की मकर संक्रांतीनिमित्त महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच 3,000 रुपये 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत। सण उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम महायुती सरकार करणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आता आपण दिलेली आहे। पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। खूप महत्त्वाची बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा। बघा, तुम्ही काय करता, व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही आणि मग तुम्हाला हप्ते येत नाहीत। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा, कारण सर्वात प्रथम पहिली बातमी आपण आपल्याच चॅनलवरती देत असतो आणि तेही पुराव्यासहित। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ हा संपूर्ण पाहायचा आहे। बघा, सगळ्यात अतिशय आनंदाची बातमी म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे। सोबत आपल्याला माहिती आहे की निवडणुका चालू आहेत। निवडणुकाची रणधुमाळी सुरू असताना लाडक्या बहिणींना जोरदार अशी गिफ्ट आता सरकार वाटप करत आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु 3 योजनांचे पैसे सुद्धा सोबत मिळणार आहेत। होय, डिसेंबर जानेवारीचा हप्ता तर मिळणारच, परंतु गॅस सिलेंडर योजनेचे सुद्धा 2490 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहेत। होय, हे खरं आहे। पुढच्या 2 दिवसाच्या आत आज 11 जानेवारी आहे। लक्षात घ्या, 14 जानेवारीपूर्वी ह्या सगळ्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात पडलेले असतील। कुठले लाडकी बहीण योजना असेल, गॅस सिलेंडर योजना असेल, पुढे घरकुल योजना। घरकुल योजनामध्ये लाडक्या बहिणींना 3,00,000 रुपये अनुदान मिळत आहे। तुम्ही शहरी भागात असाल, ग्रामीण भागात असाल, तुम्हाला 3,00,000 रुपयापर्यंतचं अनुदान हे सरकार देत आहे। पहा, 31 डिसेंबरला आपल्या संपूर्ण लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, बरोबर। परंतु काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ताच जमा झाला नाही। कारण आहे तांत्रिक अडचणी, लाडक्या बहिणींची KYC आणि बँकेतले रखडलेले काम।
ते संपूर्ण आता कव्हर करत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरसहित डिसेंबर जानेवारीचा हप्ता देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तर टेन्शन घ्यायचे काम नाही. नोव्हेंबर हप्ता तुम्हाला डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासोबत दिला जाणार आहे. पहा, पुढची नवीन योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना. होय, लाडक्या बहिणींना आता विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारने शिलाई मशीन योजनेसाठी 15,000 रुपयांचं अनुदान सुरू केलेलं आहे. त्याची शेवटची तारीख तुम्हाला 31 जानेवारी आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरून हा द्यायचा आहे. उशीर करू नका, कधीही योजना बंद होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे आहे ते म्हणजे शौचालय योजना. ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शौचालय नाही अशा लाडक्या बहिणींना सरकारने 12,000 रुपये शौचालय योजनेसाठी सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्यांना माहीत नाही त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार? पहा, आज जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दुपारपासून हे पैसे आपल्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात केली जाणार आहे. सोबतच पहा, 8 ते 9 बँकेत हे सर्वात प्रथम पैसे जमा होतील. सर्वात अगोदर आपल्याला पोस्टाच्या खात्यात पैसे येतील. सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, काही खाजगी बँका, काही जिल्हा मध्यवर्ती बँका अशा बँकेमध्ये पैसे वाटप होणार आहे. त्यामुळं तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला रिप्लाय देऊन सांगण्यात येईल की तुम्हाला हप्ता कधी येईल. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी EKYC केलेली नाही. अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार का हे तुम्हाला मी कमेंट्समध्ये रिप्लायमध्ये सांगणार आहे. त्यामुळं कोणी KYC केलेली आहे, कोणी KYC केलेली नाही त्यांनी कमेंट करा. भरपूर लाडक्या बहिणींची EKYC बद्दल भरपूर तक्रारी आहेत, जसं की त्यांची EKYC चुकलेली आहे. तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला आता नवीन काही ऑप्शन सरकार देण्याच्या विचारात आहे. कदाचित EKYCची मुदतसुद्धा 31 जानेवारी आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकते. त्यामुळं कमेंट्स करा, कोणाकोणाची EKYC झालेली आहे, कोणाची राहिलेली आहे, कोणाला आत्तापर्यंत संपूर्ण हप्ते आलेले आहेत, कोणाला मागचे हप्ते राहिलेले आहेत, कोणाला गॅस सिलेंडरचे पैसे आत्तापर्यंत आलेले नाहीत, कोणाला घरकुल योजना पाहिजे आहे, कोणाला शिलाई मशीन योजनेअंतर्गत माहिती पाहिजे आहे. या सर्व योजनांची माहिती आपण तुम्हाला देत आहोत. जे कमेंट्स करतील त्यांच्या कमेंट्सचं उत्तर दिलं जाईल. फक्त अट आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.